हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, उपाय हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, उपाय 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 हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, पाय तेने साधती साधन, साधन तेने साधती साधन, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधते साधन, तेने साधते साधन, हरि प्राप्ति से उपाय, 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 धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, पाय तेने साधती साधन, साधन तेने साधती साधन, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, हरि प्राप्ति से उपाय, तेने साधती साधन, तेने साधती साधन, तुटती भवाची बंधन, बंधन बंधन, बंधन बंधन तुटती भावाची, तुटती भवचे, बंधन बंधन, तुटती भवाची बंधन, तेने साधती साधन, तेने
साधती साधन विठ्ठल 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 हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधन तुटती भवाचे बंधन संतावीण प्राप्ती नाही संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेणे साधती साधन तुटती भवाचे बंधन एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेणे साधती साधन तुटती भवाचे बंधन महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम नमः पांडुरंगाकरो प्रथम नमः पांडुरंगाकरो प्रथम नमः दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या
कृपदाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ चळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैस्या लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विज तुका विष्णू नाही तुझा ओम नमो सद्गुरु निर्मणा निर्गुणा पारणाही तव गुणा वसने माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाल पावन वदवी तो कृपा करून मी मूढमतीहीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानू जो भानू आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरिभक्ती लागोनी तारी समजता नमस्कार त्या सद्गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठल 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 हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधन तुटती भवाचे बंधन प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचा आहे अभंग 4 चरणाचा असून संतपर प्रकरणातील आहे विठ्ठल विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा त्वचा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी कानडे बाबा
यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्याच्या अंतर्गतच आजची ही कीर्तन रूपी सेवा सगळे गुरुबंधू आणि गुरु भगिनी यांच्या आग्रहास्तव यांच्या इच्छेने आणि मग सद्गुरूंच्या आज्ञेने मज दासीकडे आले. आता ही रसना ही जिव्हा सद्गुरूंना सुपूर्त करून त्यांना जशी सेवा करून घ्यायची तशी ते करून घेतील आणि आपण त्यांना वंदन करून आपल्या या सेवेला आरंभ करू. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती आणि परमार्थ हे दोन शब्द आपल्या कानावरती आल्याबरोबर भक्ती ही देवाचीच असते हे आपल्या लक्षात येतं आणि कोट्यावधी भक्त ही भगवंताची भक्ती करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण संत आणि ग्रंथाचा जरासा आपण बारीक अभ्यास केला, जरासं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की भक्ताचेही काही वर्ग आहेत, ज्यामध्ये भक्ताचा पहिला वर्ग आहे देवभक्त, दुसरा वर्ग आहे गुरुभक्त, तिसरा वर्ग आहे देवभक्त आणि गुरुभक्त, चौथा वर्ग आहे गुरुभक्त आणि देवभक्त. याला कारण संतांनी केलेला उपदेश असंच म्हणावं लागेल आणि तो संतांनी केलेला उपदेश आपल्याला कितपत कळाला हेही एक कारणच आहे. आणि म्हणून आजच्या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा तुम्हाला मला संतांचं महात्म्य वर्णन करून सांगतात. ग्रंथ वाचनाचा किंवा श्रवणाचा परिणाम एखाद्या व्यक्तीवरती झाल्यानंतर तो व्यक्ती मला भगवत प्राप्ती झाली पाहिजे ती कशी होईल याचं उत्तर शोधायला लागतो. आणि मग तो काय करतो? ग्रंथ पाहतो किंवा पारमार्थिक वाटेवर वाटचाल करणाऱ्या साधकाला विचारतो की भगवत प्राप्तीसाठी मी कोणतं साधन करायला पाहिजे. त्यावेळेला कर्म मार्गाचं साधन, अष्टांग योग मार्गाचं साधन, ज्ञान मार्गाचं साधन, भक्ती मार्गाचं साधन, ही सारी साधनं त्याला कळतात आणि साधना अनंत आहेत भगवत प्राप्तीसाठी. मग तो त्याच्या शक्तीनुसार त्या साधनेला आरंभही करतो. पण तो जी साधना करतो ती साधना त्याला फलदान करत नाही. मग तो म्हणतो की जर ग्रंथ सांगतात ते सत्य आहे, जर पारमार्थिक वाटेवर वाटचाल करणारा साधक सांगतो ते सत्य आहे, तर मला भगवत प्राप्ती का होत नाही? मग तो काय करतो? आता अशा साधकाचा शोध घेतो ज्याच्यावर भगवत कृपा झाली. आणि असंच एक दिवस काही साधक नाथ महाराजांकडे येऊन पोहोचले. साधक नाथ महाराजांकडेच का आले बरं? कारण त्यांना माहिती आहे की नाथ महाराज हे किती अधिकार संपन्न पुरुष आहेत. ज्या नाथ बाबाच्या घरी भगवंत श्रीखंड्या होऊन पाणी भरतायत, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, वस्त्रे गोदातीरी धूतसे, वस्त्रे गोदातीरी धूतसे, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, उगळोनी करी वस्त्री गोदाती धूत असे, श्रीखंड्या चंदन उगळोनी करी वस्त्रे गोदाती धूत असे, वस्त्रे गोदाती धूत
गोदा तेरी धुतासे श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी वस्त्रे गोदा तेरी धूतसे. ज्या नाथ बाबांच्या दरवाजाशी स्वतः दत्तप्रभू चोपदार म्हणून उभे आहेत, ज्या नाथ बाबांनी नंदीला चारा खाऊ घातला, ज्या नाथ बाबांनी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली, ज्या नाथ बाबांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावरती टीका केली, ज्या नाथ बाबांनी भावार्थ रामायणासारखा महान ग्रंथ लिहिला, ज्या नाथ बाबांनी कीर्तनाच्या भारुडाच्या माध्यमातून सामान्य जनांना भक्तीचा उपदेश केला, आज त्याच नाथ बाबांकडून आपल्याला आपल्या शंकेचं निरसन करून घ्यायचं ह्या विचाराने साधक नाथ बाबांकडे येऊन पोहोचले. साधक नाथ बाबांकडे का आले याचं उत्तर आपण आत्ता पाहिलं की इतके अधिकार संपन्न ते महापुरुष आहेत म्हणून त्यांच्याकडे साधक आले. आलेल्या साधकांनी नाथरायांना प्रथम वंदन केलं. नाथ बाबांनी विचारलं, आज कसं काय येणं केलं? म्हटले, महाराज जेवढं ऐकलं तेवढं सगळं केलं, जेवढं वाचलं तेवढं सगळं केलं, पण भगवत प्राप्ती काही आम्हाला झालीच नाही हो. आता तुम्हीच काहीतरी उपाय आम्हाला यावरती सांगा. त्यावरती उपाय सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. हरी प्राप्तीशी उपाया, हरी प्राप्तीशी उपाया, हरी प्राप्तीशी उपाया, हरी प्राप्तीशी उपाया. हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. हरी प्राप्तीशी उपाया धरावे संतांचे पाया, से उपाय धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीशी उपाया धरावे संतांचे पाया. हरि प्राप्ति संताचे ते पाय. तेने साधकी साधने, तेने साधकी साधने, तेने साधकी साधने. ओ तेने साधकी साधने, तेने साधकी साधने, तेने साधकी साधने, तेने साधकी साधने. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथ बाबा सरळ सरळ शब्दात आपल्याला उत्तर देऊन टाकतात की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. साधकांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा उद्धार व्हावा, मला भगवत प्राप्ती व्हावी, तर तुम्ही एक करा, संतांची शरणागती करा. तुम्ही संतांना शरण जा. का बरं नाथ बाबा संतांची शरणागती करायला सांगतात? कारण स्वतःचा अनुभव आहे. भगवत प्राप्तीसाठी ज्या नाथ बाबांनी बालपणामध्येच आपलं गाव, घर आणि परिवाराचा त्याग केला, त्या नाथ बाबांवरती भगवत कृपा झाली हे खरं आहे. पण नाथ बाबांवर भगवत कृपेच्या अगोदर गुरु कृपा झाली हे त्यापेक्षाही मोठं खरं आहे. आणि म्हणून स्वतःचा हा अनुभव असल्यामुळे नाथ बाबा सांगतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथ बाबा म्हणतात, तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर मी सांगतो ते करा. तुम्ही संतांची शरणागती करा. बरं, जाऊ द्या नाथ बाबाचं, आपण इतर संतांना विचारू, इतर संतांकडे जाऊ. ज्ञानोबारायांना विचारू, ज्ञानोबाराय तुमचा उद्धार कुणामुळे झाला हो? त्यावेळेला ज्ञानोबाराय उत्तर देताना म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव देवा
कांत काय भीक मागे हृदयाची कांत काय भीक मागे आता उद्धारला गुरुकृपे गुरुकृपे आता उद्धारला गुरुकृपे गुरुकृपे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे ज्ञानोपारायांनी उत्तर दिलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. तुकोबारायांना विचारू, तुकोबाराय तुमचा विश्वास देवावर आहे का संतावर आहे? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, कारण तेची माझे हित करीती सकळ. मग त्याचा फायदा काय आहे? जेणे हा गोपाळ कृपा करी. असं ज्या ज्या संतांना आपण त्यांचा अनुभव विचारू ते एकाच दिशेने अंगुली निर्देश करतात की संतांमुळे आमचा उद्धार झाला. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला वाली आणि सुग्रीव या दोघांमध्ये वैर निर्माण झालं. सुग्रीवजी महाराजांना प्रभू रामचंद्र मित्र म्हणून पाहिजे होते, पण प्रभू रामचंद्रांशी कोण मैत्री करून देणार? म्हणून सुग्रीवजी महाराजांनी हनुमंतरायांची शरणागती केली. का हनुमंतरायांची शरणागती केली? हनुमंतराय देव आहेत का संत आहेत? देव आहेत का साधू आहेत? देव आहेत का सद्गुरू आहेत? स्वामी आहेत का सेवक आहेत? तर याला एकच उत्तर आहे, हनुमंतराय संत आहेत, साधू आहेत, सद्गुरू आहेत आणि प्रभू रामचंद्रांचे सेवक आहेत. जर हनुमंतराय देव असते तर तुकोबारायांनी हनुमंतरायांना भक्तीची वाट विचारली नसती. काय भक्तीच्या त्या वाट, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा, मज दावया सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंतराय हे संत आहेत, सद्गुरू आहेत, म्हणून त्यांनी भक्तीची वाट विचारली. आणि म्हणून सुग्रीवजी महाराजांनी सुद्धा हनुमंतरायांची शरणागती केली. आणि मग हनुमंतरायांच्या कृपेनेच प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवजी महाराजांची भेट झाली. म्हणून नाथबाबा सुद्धा म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथबाबा म्हणतात की तुम्हाला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची शरणागती करा. हा एक उपाय न करता तुम्ही लाखो उपाय जरी केले तरी तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही. अभंगाच्या पुढील चरणात तिने साधती साधन साधन, तिने साधती साधन साधन, साधते साधने साधन, साधते साधने तुटती भवाची बंधन, तुटती भवाची बंधन बंधन, तिने साधती साधन साधन, तिने साधती साधन. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तिने साधती साधने, तिने साधती साधने. हे तिने साधती साधन, तुटती भावाची बंधन, तुटती भावाची बंधन, तुटती भावाची बंधन. तिने साधती साधने,
तेणे साधती साधन तुटते भवाचे बंधन. महाराज म्हणतात तेणे साधती साधन. कशाने साधती साधन? तेने म्हणजे कशाने? संतांच्या शरणागतीने साधती साधन. जेवढी साधनं किंवा त्यापैकी एक साधन ज्या वेळेला आपण करतो ते साधन तेव्हाच सिद्ध होतं ज्या वेळेला एखाद्या संत महापुरुषाच्या शरणागतीनंतर आपण ते साधन करत असतो. आलेले साधक म्हणायला लागले, नाथ बाबा, कथा कीर्तन आम्ही श्रवण करतो, गाथा पारायण आम्ही करतो, ज्ञानेश्वरी पारायण आम्ही करतो, दानधर्म आम्ही करतो, तीर्थयात्रा आम्ही करतो. मग यात संतांचा आणि साधनेचा काय संबंध आहे? त्यावेळेला आणि हा नाथ बाबा, ठीक आहे, तुमचा तो आधीचा काळ होता ज्या काळामध्ये ग्रंथ उपलब्ध नव्हते, कोणाला लिहिता वाचता येत नव्हतं. पण आता तर ग्रंथ उपलब्ध आहेत, सगळ्यांना लिहिता वाचता येतं आणि वाचायला वेळही आहे आणि खर्च करायला पैसेही आहेत. म्हणून आम्ही ग्रंथ आणू बाजारातून, ग्रंथ वाचू आणि आमचा उद्धार करून घेऊ. नाथ बाबांना हसू आलं. नाथ बाबा म्हणतात, अरे साधकांनो, तुम्ही कितीही ग्रंथ वाचा, ग्रंथ वाचनाने तुमचं शब्दज्ञान वाढेल, पण उद्धार नाही होणार. उद्धारासाठी तुम्हाला संतांची शरणागती करावी लागेल. हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीव जंतू शिकवी कळे, जीव जंतु शिकेवी कळे, ते जीव जंतू शिकवी कळे. थील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीव जंतू शिकेवी कळे. भगवत प्राप्ती त्यालाच होते मोक्ष रेखी आला, भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. भगवत प्राप्ती त्यालाच होते जो मोक्षाच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचला, तोच संतांच्या चरणापर्यंत येऊन पोहोचत असतो. म्हणून आलेले साधक म्हणायला लागले, महाराज, आम्ही स्वतःचा उद्धार करून घेऊ. नाथ बाबा म्हणायला लागले, ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, इतर ग्रंथांवर विश्वास ठेवू नका, इतर संतांवर विश्वास ठेवू नका, पण तुम्ही वेदावर विश्वास ठेवा. कारण भक्ती ही वेद प्रामाण्यानं व्हायला पाहिजे. अभंगाच्या पुढील चरणात, संताविना प्राप्ती नाही, 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 संताविना प्राप्ती नाही. हो
ऐसे वेद देती ग्वाही. नाथ बाबा म्हणतात की तुम्ही वेदावर विश्वास ठेवा, कारण भक्ती ही वेद प्रामाण्यानं व्हायला पाहिजे. ज्या परमात्मा प्राप्तीसाठी संतांची शरणागती हा एकच उपाय आहे असं वेद सांगतात. आता बघा, स्वतः भगवान गोपाल कृष्ण, ज्यांना आपण कृष्णम वंदे जगद्गुरुम असं म्हणतो, त्या भगवान गोपाल कृष्णांनी सांदीपनी महाराजांची शरणागती केली की नाही? प्रभू रामचंद्र भगवंत आहेत तरी सुद्धा वशिष्ठ महामुनींची शरणागती केली. ज्ञानोबराय अवतार कुणाचे आहे? तो महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा हे सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोपराय महाविष्णूंचे अवतार असून सुद्धा ज्ञानोपरायांनी निवृत्ती दादांची शरणागती केली. निवृत्ती दादांनी गहिनीनाथांची शरणागती केली. तुकोबारायांनी बाबाजी महाराजांची शरणागती केली. नामदेव रायांनी विसोबा खेचरांची शरणागती केली. आता तुम्ही आणि मी कुणाचे शरणागत झालो की नाही ज्याचं त्याने ठरवायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांग्या नंतर देव झाला. कधी देव झाला? चांग्याचा चांगदेव कधी झाला? चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देव म्हणे हरी जन्मालो, चांगदेव म्हणे हरी जन्मालो, गुरुपुत्र मुक्ताईचा, गुरुपुत्र मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांग्याचा चांगदेव कधी झाला? मुक्ताबाईच्या शरणागती नंतर. मग संतांची शरणागती, संतांची शरणागती आल्यापासून चाललंय. संतांची शरणागती करा. का करायची संतांची शरणागती? ज्ञान प्राप्तीसाठी. कोणतं ज्ञान? सायन्सचं, कॉमर्सचं, कलाक्षेत्राचं ज्ञान हस्तगत करायचंय? नाही, अध्यात्म ज्ञान. श्री गीताजी मध्ये भगवंत अर्जुनाला सांगताना म्हणतात, अर्जुना उद्धारासाठी ज्ञान कारणीभूत आहे आणि ते ज्ञान तुला संतांकडे प्राप्त होईल, म्हणून तू संतांची शरणागती कर. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अर्जुना, तू संतांची शरणागती कर, त्यांना विधिपूर्वक वंदन कर, त्यांची सेवा कर, ते तुला ज्ञानदान करतील आणि त्या ज्ञानाने अर्जुना तुझा उद्धार होईल. तै ज्ञान पैगा बरवे जरी मनी याथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग त्यांची सेवा कशी करायची? तेथ तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकल. म्हणून नाथ बाबा सुद्धा सांगतात, संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही.
विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ बाबा सुद्धा आपल्याला सांगतात की संतावीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आता मात्र नाथ बाबा संतांचं महात्म्य तुम्हाला मला वर्णन करून सांगताना म्हणतात, साधकांनो काय सांगू मी तुम्हाला संतांबद्दल. आज जो मी एकनाथ तुम्हाला दिसतोय ना, हा सद्गुरूंच्याच कृपेचा आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. किंवा गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. म्हणून नाथ बाबा म्हणतात की आज जो मी आहे एकनाथ, हा संतांच्याच कृपेचा आहे. आणि ते परमसुख, तो परमलाभ, ती परमगती, ते भगवत प्राप्ती, ती सद्गुरूंची प्राप्ती, ती आपल्या भक्तावरती करत असताना, सतशिष्याला दान करत असताना सद्गुरू त्याचं रंग रूप वर्ण जात धर्म लिंग याकडे बघत नाहीत बरं. मग काय पाहतात तर पाहतात त्याचा फक्त भाव, श्रद्धा, प्रेम आणि सद्गुरूंवरचा विश्वास. म्हणून म्हणतात ना, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, ठेविता चरणी भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. संतांच्या कृपेनं, गुरुकृपेनं भगवत प्राप्ती होतेच होते. पण जो शरणागत साधक असतो त्याची अन्नाची, पाण्याची, निवाऱ्याची आणि तो करत असल्यास सकल साधनांची काळजी किंवा भार हा संतांवरती असतो. आणि माझी ये भक्ता संसाराची चिंता, राजयाची कांता काय कोरा न मागे. त्यामुळे आपला भार हा सगळा सद्गुरूंवरती असतो. आणि आपलं मनोरथही तेच पूर्ण करतात. अभंगाचं अंतिम चरण. एका जनार्दनी संत, 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 एका जनार्दनी संत. पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, मनोरथ, तेने साधती साधने, तेने साधती साधने. ओ पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, मनोरथ, तेने साधते साधने, तेने साधते
तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. शरणागत साधकाचं दुसरं काय मनोरथ असेल? एक म्हणजे भगवत प्राप्ती, भगवत दर्शन आणि भगवत अनुग्रह. याच्या व्यतिरिक्त शरणागत साधकाचं दुसरं कुठलंही मनोरथ नसतं. आणि असंच मनोरथ मनामध्ये बाळगणारे कबीरदासजी महाराज. कबीरदासजी महाराजांच्या हृदयामध्ये भगवत भक्तीचा उगम झाला आणि रामानंद स्वामींना प्रार्थना केली, सद्गुरुनाथ, माझा अंगीकार तुम्ही करा, मला अनुग्रह दान करा. रामानंद स्वामी म्हणाले, नाही कबीरा, मी तुला अनुग्रह देणार नाही. पुन्हा काही दिवसानंतर तीच प्रार्थना केली, गुरु महाराज, माझा अंगीकार तुम्ही करा. तरीही रामानंद स्वामींनी अंगीकार केला नाही कबीरदासजी महाराजांचा. कबीरदासजी महाराज विचार करतात की ठीक आहे, तुम्ही मला तुमचा सतशिष्य मानत नाही, पण मी तर तुम्हाला माझे सद्गुरू मानू शकतो. काही दिवस निघून गेले. सकाळी सकाळी 3-3:30 वाजता गंगा स्नानाला जाण्याची सवय होती रामानंद स्वामींची. ज्या रस्त्याने रामानंद स्वामी जाणार होते गंगा स्नानासाठी, त्या रस्त्याच्या मधोमध कबीरदासजी महाराजांनी एक खड्डा खोदला. त्या खड्ड्यामध्ये कबीरदासजी महाराज जाऊन विराजमान झाले आणि आपला हात फक्त खड्ड्याच्या वर ठेवला. ज्यावेळेला रामानंद स्वामी आले, अंधाराचा परिणाम, त्यांना ना खड्डा दिसला ना कबीर, आणि त्यांची ठोकर कबीराच्या हाताला लागली. त्यांना वाटलं माझी ठोकर कशाला लागली माहीत नाही, म्हणून राम 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 असा 3 वेळेला हे अक्षर रामानंद स्वामींच्या मुखातून बाहेर पडले. जसा सूर्योदय झाला, कबीरदासजी महाराज काशीच्या सगळ्या गल्लीनं ओरडत निघाले, रामानंद स्वामींनी माझा अंगीकार केला, माझ्या सद्गुरुनाथांनी माझा अंगीकार केला. वार्ता जाऊन पोहोचली रामानंद स्वामींपर्यंत. रामानंद स्वामी येऊन पोहोचले. ते म्हटले, कबीरा, मी कधी तुझा अंगीकार केला रे? कबीरदासजी महाराज म्हणतात, गुरु महाराज, तुम्ही स्नानाला चालले होते, त्यावेळेला तुम्हाला वाटलं तुमचा पाय कशाला तरी लागला, म्हणून 3 वेळेला राम 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 असे शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर पडले, तोच माझा अनुग्रह झाला. कबीरदासजी महाराज रामानंद स्वामींना सुद्धा
कंठ दाटून आला त्यांचा, सद्गतीत झालं हृदय. परंतु समाजाचा आक्षेप येऊ नये म्हणून लटकाच राग आल्याचा आव आणला रामानंद स्वामींनी आणि आपल्या पायातल्या खडावा काढल्या. कबीरदासजी महाराजांच्या डोक्यात मारल्याबरोबर रक्ताची धार व्हायला लागली. आता तर आनंदाला पारावार राहिला नाही. उड्या मारायला लागले, काशीच्या चौकामध्ये उभे राहिले. पहा भाविकांनो, आधी तरी गुरुमंत्र दान करताना मी आणि माझे सतगुरु तिथे होतो, पण आता तुमच्या सगळ्यांच्या समवेत माझ्या गुरु महाराजांनी त्यांच्या चरण पादुका माझ्या मस्तकावरती ठेवलेल्या आहेत. रामानंद स्वामींना सुद्धा गहीवरून आलं, जवळ घेतलं कबीराला आणि सांगितलं, तू माझा सतशिष्य आहेस. असंच सद्गुरूंचं महात्म्य जाणणारे निळोबाराय आपण नेहमीच श्रवण करतो. निळोबारायही तुकोबारायांना अखंड प्रार्थना करायचे, गुरु महाराज तुम्ही माझा अंगीकार करा. पण तुकोबाराय ऐकत नव्हते. पुन्हा काही दिवस झाले की तीच प्रार्थना करायचे, महाराज मला गुरुमंत्र तुम्ही दान करा. तरीही केला नाही. पुन्हा काही दिवसानंतर तीच प्रार्थना केली, महाराज तुम्ही माझा अंगीकार कधी करणार आहात. रे निळा, नंतर पाहू ना, काय घाई आहे. नंतर पाहू नंतर पाहू नंतर पाहू करता 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 तुकोबाराय सदेह वैकुंठाला निघून गेले. आणि ही वार्ता निळोबारायांच्या कानावरती पडल्याबरोबर व्याकुळ झाला जीव सद्गुरूंच्या भेटीसाठी आणि सद्गुरूंचा धावा आरंभ केला. तुकाराम 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 तुकोबारायांचा धावा केला निळोबारायांनी. 1 दिवस 2 दिवस नाही महाराज, 30 दिवस झाले, 35 दिवस झाले, पण तुकोबाराय सगुण साकार झाले नाही. दया आली पंढरीश परमात्म्याला, सगुण साकार झाले निळोबारायांसमोर पांडुरंग परमात्मे. आणि म्हणतात, निळा अरे मी आलोय ना. निळोबाराय म्हणतात, आपण कोण. म्हटले, अरे निळा मी भगवंत आहेत. म्हटले, तुम्हाला कोणी इथं बोलवलं. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासे का. मी तर तुमची प्रार्थना केली नव्हती, तुम्ही कोण आहेत मला माहित नाही. अरे निळा मी भगवंत आहे, माझ्याच प्राप्तीसाठी तू तुझ्या सद्गुरूंची शरणागती करतोयस ना.
म्हणले मला काही माहित नाही, माझ्या सद्गुरूंनीच मला येऊन सांगावं की निळा हा देव आहे, तर मी मानेन की तुम्ही देव आहात. तुम्हाला जर माझी काळजी असेल तर तुम्ही जा आणि माझ्या सद्गुरूंना पाठवा. नाविलाज झाला भगवंताचा. भगवंत अंतर्ध्यान झाले. पुन्हा एक वेळेला धावा आरंभ केला तुकोबारायांचा. आता मात्र 42व्या दिवशी तुकोबाराय निळोबारायांसमोर सगुण साकार झाले. आपल्या सद्गुरूंना आलेलं पाहिलं, गहीवरून आलं, घट्ट मिठी दिली सद्गुरूंच्या चरणाला. तुकोबारायांनी उचलून घेतलं आणि आलिंगन दिलं निळोबारायांना आणि सांगितलं, निळा तू माझा सतशिष्य आहेस बरं का. हा असा प्रसंग होता ज्या प्रसंगामध्ये निळोबारायांसमोर त्यांचे सद्गुरू आणि त्यांचे भगवंत हे दोघंही सगुण साकार झालेले होते. परंतु प्रथम वंदन आपल्या सद्गुरूंना केलं. गुरु गोविंद दोऊ खडे मैं काके लागो पाव, बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दियो मिला. प्रथम वंदन आपल्या सद्गुरूंना केलं. असंच घरी 18 दारिद्र्य होतं. पती पत्नीला आपलं आणि लेकराचं उदरभरण करणं अशक्य झालेलं होतं. अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा गावबा नावाच्या लेकराला रोज गोड खायला लागायचं. पती पत्नीनं विचार केला की आपण ह्याला नाथ महाराजांकडे सोडून येऊ. म्हणून पती पत्नी त्या गावबा नावाच्या लेकराला नाथ बाबांपर्यंत घेऊन आले आणि सांगितलं, नाथ बाबा म्हणले हा आमचा मुलगा आहे, याला बोलता येत नाही, हा मतिमंद आहे. बोलता येईना, बोललेलं कळना, आणि शिवाय याला वरून रोज गोड खायला लागतं. आम्ही याला रोज गोड देऊ शकत नाही, आमची तशी परिस्थिती नाही, म्हणून याला तुम्ही तुमच्याजवळ राहू द्या. नाथ बाबा म्हणाले, हरकत नाही, राहू द्या याला माझ्याजवळ. पती पत्नी निघून गेले. नाथ बाबांनी गिरजाई साहेबांना आवाज दिला, गिरिजा आली महाराज. गिरिजा, अगं आपला जसा हरी आहे ना तसाच हा गावबा आहे बरं का. याला आत घेऊन जा, स्नान घाल, स्वच्छ कपडे परिधान करण्यासाठी दे आणि माझ्या नमस्कारासाठी पाठव. गिरिजा आई साहेब म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका महाराज, मी याला घेऊन जाते. एक गंगा ती जी भगवान विष्णूंच्या अंगुष्ठातून निघाली, जी भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावरती धारण केली आणि समस्त जीवांच्या पापनाशासाठी मृत्यू लोकातून प्रवाहित करण्यात आली, ती एक आणि ही एक जी गिरिजाई साहेबांच्या करकमलातून निघाली. ज्या गंगेतून गावबानी स्नान केलं, परिणाम बाह्यांग तर शुद्ध झालंच गावबाचं, पण अंतरंगही शुद्ध आणि पवित्र झालं. स्नान घातलं, स्वच्छ कपडे परिधान केले आणि गावबा नाथ बाबांपर्यंत येऊन पोहोचला. नाथ बाबा म्हणतात, गावबा तुला श्रीराम म्हणता येतं का रे? बोलता येत नव्हतं गावबाला. मान हलवून सांगितलं, नाही म्हणतायत. नाथ बाबा म्हणतात, मी पुढे म्हणतो, तू माझ्या मागे म्हण. म्हण गावबा, श्रीराम 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 श्रीराम. नाथ बाबांच्या मुखातून निघणारे श्रीराम अक्षर जसेच्या तसे गावबानी उच्चारले. नाथ बाबा म्हणतात, गावबा आता एक काम करायचं बेटा, रोज पुरणाची पोळी खायची आणि रामनामाचा जप करायचा, तुझंही मनोरथ पूर्ण होईल बरं का. आता मात्र सुरू झाला गावबाचा नाम जप. एकदा श्रीराम म्हणायचं, सुतळीला गाठ मारायची. एकदा श्रीराम म्हणायचं, सुतळीला गाठ मारायची. श्रीराम म्हणायचं, सुतळीला गाठ मारायची. श्रीराम म्हणायचं, सुतळीला गाठ मारायची. कोट्यावधी नाम जप गावबाने पूर्ण केला. याच प्रसंगामध्ये
नाथ बाबांना वैकुंठाहून बोलावणं आलं. सारे भाविक शोकाकुल झालेले होते. सगळी भाविकांची गर्दी जमा झालेली होती. सारे समोर होते. कुणाकडेही लक्ष नव्हतं नाथ बाबांचं. नाथ बाबा विचारतात, माझा गावबा कुठे? आपण श्रवण केलं, कथेमध्ये सुद्धा श्रवण केलं की आपण त्यांना माझं म्हणतो, याच्यापेक्षा त्यांनी आपल्याला माझं म्हणावं. यात खरी जीवनाची सार्थकता आहे. नाथ बाबा म्हणतात, माझा गावबा कुठे? दिसत नाही. गावबापर्यंत वार्ता पोहोचवली गेली. धावत पळत गावबा येऊन पोहोचला नाथ बाबांपर्यंत. आलेल्या गावबाला कळत नव्हतं, साध्या भोळ्या गावबाला कळालं नाही की काय परिस्थिती निर्माण झालेली होती. नाथ बाबा म्हणतात, गावबा, माझी आता वैकुंठाला जाण्याची वेळ समीप आलेली आहे. मी भावार्थ रामायणाचा महान ग्रंथ लिखाण करत होतो, परंतु आता मला जावं लागणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे गावबा की अपूर्ण रामायण तू पूर्ण करावंस. गावबा म्हणाला, मी कसा काय पूर्ण करणार? त्यावेळेला आपला वरदहस्त गावबाच्या मस्तकावरती ठेवल्याबरोबर ती परमानुभूती, ते परमसुख, ती सद्गुरूंची प्राप्ती, ते भगवत स्वरूप गावबाला प्राप्त झालं आणि अपूर्ण रामायण गावबांनी पूर्ण केलं. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग ह्या साऱ्या योगांचं विधीपूर्वक आचरण जरी एखाद्याने केलं तरी सुद्धा त्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. भगवत प्राप्ती एकाच योगाने होते आणि त्या योगाला गुरुकृपा योग असं म्हणतात. विठोबा रखुमाई, 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 तुमच्या टाळ्यांचा आवाज ऐकायचा त्यांना. विठोबा,
हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज सांगतात की भगवत प्राप्ती जर साधकाला करून घ्यायची असेल तर त्याने फक्त संतांची शरणागती करणं नितांत आवश्यक आहे. अजून जर अभिमान अहंकार गेला नसेल तर करत आलात तशीच भक्ती पुढेही करत राहा. पण माझ्या एकनाथाचा ऐकायचं असेल तर तुम्ही संतांची शरणागती करा. ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा आपला श्रीमद भागवत ज्ञानकथा सोहळा आणि आजची ही कीर्तन रूपी सेवा मज दासीकडे आली. ह्याला कारण हे सगळे इथं उभं राहिलेले आहेत. ते म्हणाले आम्ही उभं राहतो मागे, तू कर कीर्तन. बसलेले पण आहेत त्याच्यामध्ये, कारण त्यांना कळालं की ही कीर्तन करते मग ऐकायचं. म्हणून मी काही कीर्तन तसं मला येत नाही, पण सद्गुरू जशी बुद्धी दान करतात त्याप्रमाणे भगवंताचं गुणगान करण्याचा मी थोडासा प्रयत्न करते. म्हणून राममामा तर म्हणे मी तुझ्या मागं उभं राहतो, तू कीर्तन कर. मी म्हटलं बोलायचं मला आहे, तू उभा राहून काय करतो. एक म्हणतो मी पाणी देतो तू कीर्तन कर, एक म्हणतो मी तुला चहा देतो तू कीर्तन कर. मी म्हटलं मला सद्गुरूंना प्रसन्न करायचं म्हणून मी कीर्तन करणार. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सगळ्यांच्या इच्छेने आग्रहाने आणि सद्गुरूंच्या आज्ञेने आजची ही कीर्तन रूपी सेवा मजदासीकडे आली. तोडक्या मोडक्या शब्दात जशी होईल तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ वसे. किंबहुना तुमचेनी केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले. येथे माझे जे उरले ते पायीकपण तरी सुद्धा न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळी व पुढे उत्तरे. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार मेहा पुरा. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा श्रमा पराध. महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय.